तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। पाथर्डी पोलीस स्टेशन तर्फे 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त भव्य जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। ही मोहीम माननीय केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार, माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार तसेच सोमनाथ घाडगे, पोलीस अधीक्षक, वैभव कलबुर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक आणि माननीय गणेश उगले, आर्थिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे। मोहिमेच्या पहिल्या दिवशी बाबूजी आव्हाड माध्यमिक आणि श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले। पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी या सत्रात अंमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम आणि तरुणाईवर होणारे नकारात्मक परिणाम, शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक जीवनावर होणारे नुकसान याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। हे शरीर जे आहे हे लाख मोलाचं नव्हे तर कोटी किमतीचं शरीर आहे। आता जर तुम्हाला हृदय, किडनी, लिव्हर ट्रान्सफर करायचं असेल तर लाखो रुपये लागतात। तर या वयामध्ये आपण आपलं शारीरिक व्यायाम करून तंदुरुस्त राहून आपलं जे टार्गेट आहे, कुणाला पोलीस अधिकारी व्हायचं असेल, कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल आणि यश मिळवायचं असेल तर व्यसनाच्या आहारी जाऊ नका। कळत न कळत तुम्हाला व्यसन लावण्यासाठी कुणी प्रवृत्त करील किंवा कुणी तुम्हाला रस्त्यात भेटेल तर बळी पडू नका। कारण आपल्याला जन्म हा एकदाच आहे। 84 लक्ष योनीमधून मनुष्य योनी ही एक आपल्याला गिफ्ट किंवा देणगी मिळालेली आहे आणि मनुष्य जन्म एकदाच आहे आणि तुम्ही सर्व देशाचे भविष्य आहात। कारण देशामध्ये तुमच्यासारख्या तरुण पिढीमुळे आज आपल्या अर्थव्यवस्था सुद्धा 10व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे। कारण देशाचा विकास, देशाचे भविष्य म्हणजे तुम्ही आहात। म्हणून आज हे ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे जे व्यासपीठ आहे त्यावरून मी तुम्हाला आवाहन करतो की कुणीही सिगारेट, दारू, गुटखा, मावा याच्या व्यसनाला बळी पडू नका। कारण कॅन्सर सारखे आजार होऊन तुमचं आयुष्य संपून जाईल आणि वेळ निघून गेल्यानंतर पस्तावा करण्याचा अर्थ नाही। तर या द्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ज्याला पोलीस अधिकारी व्हायचंय, ज्याला कुणी कलेक्टर व्हायचं, अधिकारी व्हायचंय, त्यांनी मनामध्ये फक्त व्यायाम, अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ह्याच गोष्टी डोक्यात ठेवा। कुणीही व्यसनाला बळी पडू नका आणि शाळेमध्ये जर कुणी त्रास देत असेल, बाहेर छेडछाड करीत असेल तर पोलिसांना कळवा। आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझे एनडीपीएस कायद्यातील कठोर शिक्षांचे गांभीर्य, व्यसनमुक्तीच्या उपाययोजना, पुनर्वसन केंद्राची भूमिका तसेच चुकीच्या सवयींना नकार देण्याची, नाही म्हणण्याची ताकद यावर त्यांनी विशेष भर दिला। पोलीस विभाग अंमली पदार्थांविरोधात राबवत असलेल्या मोहिमा आणि जनजागृती उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले। कार्यक्रमात दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून स्वतः व्यसनमुक्त राहण्याचा आणि समाजालाही व्यसनमुक्त ठेवण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला।